शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांना ज्या वैद्यकीय सुविधा मिळायला पाहिजेत त्याची गेली अनेक वर्षांपासून आव्हान आहे. म्हणजे मला वाटतं 2010 पासूनच्या नंतरच्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्या त्या सगळ्या शास्त्रीनगरवरती झाल्या. याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षांनी इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करू वगैरे अशा बऱ्याच काय काय घोषणा केल्या होत्या, पण त्यातले काहीच अस्तित्वात आलेले नाही. आणि मुळात अशी गोष्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोडून द्या, ज्या बेसिक वैद्यकीय सेवा सुविधा इथे रुग्णांना मिळायला पाहिजे त्याही इथे मिळायला जात नाही. बहुतांशी इथे असं होतं की एखादा रुग्ण जर इथे आला वैद्यकीय सुविधा घेण्याकरता, जो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहतो, या महानगरपालिकेतला प्रामाणिक करदाता नागरिक आहे, तो इथे जर एखादी सुविधेकरता इथे आला तर त्याला सरळ सरळ चिठी देऊन त्याला कळवा किंवा सायन किंवा केईएम या ठिकाणी पाठवलं जातं, किंवा इथले काही डॉक्टर आहेत ते आपल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्याकरता उपचाराकरता त्यांना इन्सिस्ट केलं जातं. मग जर असं असेल की इथल्या नागरिकांकरता जर या वैद्यकीय सुविधा मिळत नसेल ते रुग्णाला काय कामाचं. आज सुद्धा ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर वैद्यकीय सुविधांपैकी केवळ फक्त त्यांच्याकडे प्रसूतीच्या संदर्भात आणि नवजात अर्भकांच्या संदर्भात असलेल्या सुविधा आहेत. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की जे सुतिकागृह बंद झाले ते सुतिकागृह तिथे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुतिकागृह हे ठेवा. तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी जो विषय मांडला की औषध इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाहीत. समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले 2 केमिस्ट आहेत, त्यांच्याकडेच ही औषधं मिळतात. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये ही औषधं मिळत नाहीत आणि प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो. गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी, त्यांना सर्पदंश झाला होता, त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवायला आणि हे करून सांगा, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आज एवढ्या 10 आणि 12 लाख वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक करदाते नागरिक असलेल्या शहरात सर्पदंश, विंचूदंश यांच्यासारखी उपलब्ध जर महापालिकेकडे काय औषधं असतील तर ही रुग्णाला काय कामाची. आता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या, त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात. तर त्यांनी सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबिटीसच्या गोळ्या उपलब्ध नाही, तुम्ही बाहेर न घ्या असं आता त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांची कैफियत मांडली. म्हणजे इथे सुविधांकरता डॉक्टर अवेलेबल नाहीत, इथे कुठल्या सुविधा होत नाहीत. जर महिला प्रसूतीगृह जर इथे ते करतायत तर महिलांकरता जी आवश्यक असलेली सोनोग्राफी त्याची या प्रकारे कुठलीही सोय नाही. तर इथे नाही असं म्हटलं जातं, परंतु अजित शेडवर डॉक्टरची 5 दिवसापूर्वीची सही केली गेली, डॉक्टरची सही केलेली गेले. हा कसा आहे माहितीये का, आंधळ दळते आणि कुत्र बीट खात आहे असा भाग आहे. जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या केबिनला असलेल्या रजिस्टर मध्ये एका डॉक्टरने 20 तारखेपर्यंतच्या ऍडव्हान्स सह्या केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर जे त्यांच्या सह्याच नाही आहेत मागच्या अनेक दिवसांच्या. त्यामुळे हा सगळा प्रकार रामभरोसे चाललेला आहे. रुग्णांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे माफक दरात आपल्यावरती उपचार व्हावेत या अपेक्षेने येतात, या सगळ्या रुग्णांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळ चालवला आहे महानगरपालिकेने. आणि म्हणून आज आम्ही ते मागणी केली की या सगळ्या गोष्टींची उत्तरं तर आम्हाला मिळालीच पाहिजेत, पण याच्यात जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या 15 दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळं ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.